नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ञांशी खास चर्चा करून त्याचं मार्गदर्शन घेत असतो. आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देत असतात. प्रेक्षक हो, गंभीर स्थितीमधील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजेच आयसीयू. आणि आयसीयू मध्ये तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचारी सतत रुग्णांच्या स्थितीवर लक्ष ठेवून त्यांच्या उपचारासाठी सर्वोत्तम उपाय योजना करत असतात. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालय अद्ययावत लिव्हर आयसीयू सुरू करत आहे. तसंच आयसीयूचं महत्त्व काय आहे यावर आज आपण डॉक्टर अक्षय छल्लाणी यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. डॉक्टर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार जी 24 तास. प्रेक्षको, डॉक्टर अक्षय छल्लाणी हे FCPS, DNB, MNA, MS, FIS, CCM, FNB क्रिटिकल केअर मेडिसिन असून ते अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे सल्लागार, क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट आणि वैद्यकीय सल्लागार आहेत. त्यांच्याकडे 15 वर्षाहून अधिकचा अनुभव आहे आणि त्यांनी मुंबईतील BYL नायर हॉस्पिटल येथून MBBS सह वैद्यकीय प्रशिक्षण सुरू केलंय. LTMMC आणि LTMMG या हॉस्पिटल्समधून मेडिसिनचं पदव्युत्तरचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि डॉक्टर छल्लानी हे मल्टी ऑर्गन फेलर केअरमध्ये माहीर आहेत. हृदयविकार आणि इतर मोठ्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसाठी योग्य थेरपी देण्यासाठी डॉक्टर नेहमीच तत्पर असतात. आणि याशिवाय डेंग्यू आणि मलेरियाच्या उपचारातही त्यांना विशेष रस आहे. यासोबत सरांच्या या कामगिरीसाठी त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आणि यात MNAMS या राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. ISCCM संस्थेचे ते कार्यकारी समितीचे सदस्य देखील आहेत आणि ऑल इंडिया क्रिटिकल केअर परीक्षा 2005 मध्ये त्यांनी 3रा क्रमांक पटकावलेला आहे. तर आज आपण सरांकडून या संपूर्ण विषयावर माहिती जाणून घेणार आहोत की आयसीयूचं महत्त्व नेमकं काय आहे. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण थेट आता विषयाला सुरुवात करूया. जसा आपला विषय आहे की आयसीयूचं महत्त्व काय आहे. अतिदक्षता विभाग हा आधुनिक रुग्णालयांचा आधारस्तंभ मानला जातो आणि जे रुग्ण क्रिटिकल अवस्थेत असतात अशांसाठी आपण आयसीयू मार्फत कोणकोणत्या सुविधा पुरवतो आणि त्याचा नेमका फायदा काय होतो लोकांना. आयसीयू म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट. जे रुग्ण जन्म आणि मृत्यू यांच्याशी झुंजत आहेत, खूप क्रिटिकल आहेत, अशा पेशंटना, अशा रुग्णांना आपण आयसीयूमध्ये ॲडमिट करतो. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे जे लोकांचं हार्ट फेल्युर आहे किंवा ब्रेनचा पक्षघात, जेव्हा आम्ही पॅरालिसिस असं म्हणतो, किंवा ज्यांची किडनी फेल आहे, लिव्हर फेल आहे, ज्या लोकांना 24/7 कंटिन्युअस मॉनिटरिंग लागतं, अशा पेशंटना आपण आयसीयू म्हणजे इंटेन्सिव्ह केअरमध्ये ॲडमिट करतो. नाऊ इंटेन्सिव्ह केअर आणि नॉर्मल जे हॉस्पिटल आहे ह्याच्यामध्ये फरक काय असतो. फ्लोअरमध्ये जे पेशंट असतात आणि आयसीयूमध्ये जे पेशंट आयसीयूमध्ये असतात त्यांना कंटिन्युअस मॉनिटरिंग लागतं आणि दर 5 मिनिटाला, दर 10 मिनिटाला दे रिक्वायर सम मॉनिटरिंग इन द फॉर्म ऑफ कंटिन्युअस. आपण त्यांचं BP बघतो, पल्स बघतो, त्यांचं ऑक्सिजनची लेवल बघतो. अशा लोकांना आपण इंटेन्सिव्ह केअरमध्ये मॉनिटर करतो. आणि ॲज कम्पेअर टू अदर थिंग्स, आपण ह्या पेशंटना जेव्हा ट्रीटमेंट देतो तेव्हा तुम्हाला यू रिक्वायर एक्सपर्ट डॉक्टर्स, एक्सपर्ट स्टाफ, जे तज्ज्ञ आणि प्रवीण नर्सिंग स्टाफ आहेत, डॉक्टर आहेत, इंटेन्सिव्ह केअर स्पेशालिस्ट, ज्यांना आम्ही इंग्लिशमध्ये इंटेन्सिव्हिस्ट म्हणतो, अतिदक्षता विभाग डॉक्टर, असे डॉक्टर 24 तास आयसीयूमध्ये हजर असतात. ते पेशंटला मॉनिटर करतात. नक्कीच. सर, तुम्ही क्रिटिकल केअरमधील सल्लागार आहात. आतापर्यंत अनेक केसेस हाताळलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक आव्हानात्मक देखील केसेस हाताळतात आणि सामान्य देखील. तर अशी कोणती प्रकरणं तुम्हाला सर्वात जास्त आव्हानात्मक वाटली आहेत. अच्छा, मागच्या काही वर्षामध्ये पर्टिक्युलर तुम्ही जर पाहत असाल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्या ह्याच्यामध्ये खूप मलेरिया, डेंग्यू आणि व्हायरल फीवर ज्याला आम्ही म्हणतो त्या प्रकारचे खूप पेशंट आयसीयूमध्ये येतात. पर्टिक्युलरली यंग पेशंट, प्रेग्नंट पेशंट असे जे असतात आणि तेव्हा जे दुरुस्त होऊन जेव्हा ते घरी जातात, वी फील व्हेरी गुड. हे एक चॅलेंजिंग पेशंट असतात. इन ॲडिशन टू दॅट प्रत्येक पेशंटची रिक्वायरमेंट जे असते वेगवेगळे असते. समजा एखादा पेशंट प्रेग्नंट आहे किंवा एखाद्याचं वय 70-80 आहे, एखाद्याचं वय 20-25 आहे, तर प्रत्येकाची प्रोटोकॉल जो असतो, प्रत्येकाची ट्रीटमेंट आणि बेसिक केअर जे असते तो थोडा बहुत फरक असतो. तो अशा पेशंट जेव्हा दुरुस्त होऊन घरी जातात त्यांना वी फील बेटर. नक्कीच. डॉक्टर, कोणत्याही रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येक हॉस्पिटलकडून एकच सुविधा चांगल्या पद्धतीने हवी असते, ते म्हणजे योग्य काळजी घेणे आणि योग्य उपचार पद्धती. तर अपोलो हॉस्पिटल्समध्ये जे सिरियस पेशंट्स असतात, गंभीर रुग्ण असतात, त्यांची वैयक्तिकृत आणि अचूक काळजी कशी सुनिश्चित केली जाते. मागं म्हटल्याप्रमाणे अपोलो हॉस्पिटल इज
एक प्रत्येक प्रकारचे एक मापदंड असतात. तो अपोलो हॉस्पिटल JCI ॲक्रेडिटेड, त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा आमचा एक प्रोटोकॉल ठरलेला असतो. समजा पेशंट सिरियस आहे, समजा एक्झाम्पल द्यायचं असेल तर समजा एखादा पेशंट म्हणजे इमर्जन्सी रूममध्ये आला, त्याला समजा हार्ट अटॅक आहे किंवा इन्फेक्शन आहे, ज्याला संक्रमण आम्ही म्हणतो, किंवा त्याला लकवा आहे, तर प्रत्येक गोष्टीची ट्रीटमेंट आणि प्लॅन ठरलेला असतो. सो आय एम जस्ट प्राऊड टू से की अपोलो हॉस्पिटलमध्ये प्रत्येक प्रोटोकॉल जे आहेत ते वर्ल्ड स्टँडर्ड आहेत. मापदंड जर तुम्ही बघितलं अपोलो हॉस्पिटल आणि वर्ल्ड स्टँडर्ड म्हणजे अमेरिका किंवा परदेशामध्ये, तर क्वालिटी इज ॲट पार ॲट अपोलो हॉस्पिटल, दॅट वी कॅन अश्युअर यू. तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्पेसिफिक केअर. सो कसं आहे, ICUमध्ये वी हॅव मेडिकल ICU, सर्जिकल ICU, न्यूरोसर्जिकल ICU, ट्रान्सप्लांट ICU, जे पेशंट ट्रान्सप्लांटच्या मध्ये जातात, म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट होते, लिव्हर ट्रान्सप्लांट. आता ICU मागच्या जवळपास 3 वर्षामध्ये अपोलोनी जवळपास 10 ते 11 हार्ट ट्रान्सप्लांट सुद्धा केले. प्रत्येकाची ट्रीटमेंट जी असते आणि प्लॅन जो असतो वेगवेगळा असतो. सो वी आर वेल इक्विप्ड अँड वेल क्वालिफाईड टू हँडल दॅट सिच्युएशन्स. नक्कीच. आणि अपोलो हॉस्पिटलचं नाव हे जगभरात प्रसिद्ध आहे, पण सर्वात जास्त अपोलो हॉस्पिटल ओळखलं जातं त्याच्या अत्याधुनिक ICU केंद्रासाठी, विभागासाठी. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? सो बेसिकली अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई, ऑल ओव्हर इंडिया जवळपास मोर दॅन 65 हॉस्पिटल आहेत. पण नवी मुंबईचं जे अपोलो हॉस्पिटल आहे, व्हॉट वी कॅन से, ते वेल इक्विप्ड आहे. म्हणजे सपोज पेशंटला इक्मो लागेल, जी इक्मो जवळपास 20 वर्षापूर्वी इंडियामध्ये नव्हतं. इक्मो म्हणजे एक्स्ट्रा कॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिनेशन, CRRT, वेगळ्या प्रकारचं डायलिसिस असतं. अशा लोकांना जे सुविधा पाहिजे ती अपोलो हॉस्पिटलमध्ये आहे. अँड वी आर डुईंग रिसर्च ऑल्सो. बेसिकली असं असतं की समजा आम्ही मागच्या 8 ते 10 वर्षापासून काही पेशंट देतो, सो वी नो सम पॅटर्न, त्या पॅटर्नचा आम्ही अभ्यास करतो, रिसर्च करतो, अँड वी मेक अ प्रोटोकॉल, पेपर आम्ही पब्लिश करतो इंटरनॅशनल जर्नलमध्ये. सो वी आर डुईंग दॅट कंटिन्युअसली अँड वी इम्प्रूव्हिंग अँड अपडेटिंग आवर सेल्फ कंटिन्युअसली. नक्कीच. सर, अपोलो हॉस्पिटलच्या ICUमध्ये काही प्रोटोकॉल्स आहेत, काही नियम पद्धती देखील आहेत वेगवेगळ्या. याचा संपूर्ण रुग्णांच्या आरोग्य सेवेवर देखील परिणाम येतो, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो. जो रुग्ण सिरियस असेल त्याच्यामध्ये देखील अनेक आपल्याला बदल बघायला मिळतात. तर या परिणाम सुधारतात, त्या सगळ्याविषयी तुम्ही काय सांगाल? प्रत्येक पेशंट जो ICUमध्ये येतो, सो सपोज वी ट्रीट, सपोज आपण एकदा असं ग्राह्य धरू की तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे किंवा अपोलोमध्ये आहे, तर क्वेश्चन की व्हाय ही शुड कम टू अपोलो हॉस्पिटल. तर आमचे जे प्रोटोकॉल आहेत त्यानुसार सपोज यू सी लेंथ ऑफ द स्टे इन द ICU. नॉर्मली जेव्हा पेशंट एखाद्या प्रकारचा रुग्ण ICUमध्ये येतो, त्याची लेंथ ऑफ स्टे म्हणजे किती दिवस तो ICUमध्ये राहतो, तो पेशंट किती दिवस मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर राहतो. इफ यू कम्पेअर आमचे जे मापदंड आहेत, आमचे जे पॅरामीटर्स आहेत, ते वर्ल्ड स्टँडर्डला एकदम बरोबर मॅच करतील असे आहेत. सो कमीत कमी पैशामध्ये ॲज अर्ली ॲज पॉसिबल पेशंट दुरुस्त होतो आणि अर्लीस्ट घरी जातो. ॲट द सेम टाईम रिलेटिव्हला असं वाटतं की ही ऑर शी हॅज रिसिव्ड द बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट. जे कुठे जरी जगात गेलं असतात, व्हॉट वी कॅन अश्युअर यू अँड गॅरंटी यू की ह्याच्यापेक्षा नवीन ट्रीटमेंट किंवा नवीन मॅनेजमेंट काही नाही आहे. दॅट वी कॅन अश्युअर यू ॲट अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई. बरं सर, अपोलो हॉस्पिटल्समध्ये चांगले सुसज्ज आणि तज्ज्ञांनी युक्त असलेले असे ICU विभाग आहे आपल्याकडे. अनेक क्रिटिकल रुग्णांना जीवनदान देखील मिळालेलं आहे, पण अशा देखील केसेस काही येतात ज्याच्यामध्ये मल्टी ऑर्गन फेल्युअरच्या केसेस तुम्हाला बघायला मिळतात. आणि अशा परिस्थितींच्या वेळेस ICUचा नेमका काय प्रभाव पडतो रुग्णांवर? येस. आता समजा एखादा पेशंट ही कम्स टू द हॉस्पिटल फॉर हार्ट इश्यू. समजा एखाद्या पेशंटला चेस्ट पेन झाला, तो हॉस्पिटलमध्ये आला, पण हे जरुरी नाही की फक्त ते हार्टचंच त्याला इश्यू आहे. असं कधी कधी होतं की आफ्टर तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी असं लक्षात येतं की पेशंट कम फॉर द हार्ट इश्यू, बट त्याच्याबरोबर त्याला किडनीचे आजार होते, त्याला लिव्हरचे आजार होतो, ब्रेनचा आजार होतो. एखादा पेशंट समजा पॅरासाठी आला, नंतर असं लक्षात येतं की त्याला ब्रेनच्या ऐवजी हार्टचा पण इश्यू आहेत. त्या लोकांना दे विल रिक्वायर मल्टीडिसिप्लिनरी केअर. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे त्यांना न्यूरोलॉजिस्ट लागतात, त्यांना चेस्ट फिजिशियन लागतात, त्यांना किडनीचे जे स्पेशालिस्ट आहेत त्यांचा सुद्धा सल्ला जरुरी असतो. सो ॲट अपोलो हॉस्पिटल वी हॅव मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच. म्हणजे एका रुग्णासाठी ॲट द सेम टाईम एका रूफमध्ये त्यांना सगळ्या एक्सपर्ट, दोज हू आर एक्सपर्ट इन देअर फील्ड, दे सी अँड ॲडवाइज अकॉर्डिंगली. आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली आउटकम जे आहे पेशंटचं इट्स क्वाईट बेटर. नक्कीच. इतर हॉस्पिटलच्या तुलनेमध्ये अपोलो हॉस्पिटल्स दरवेळेस नवनवीन उपकरणं आपल्या हॉस्पिटलमध्ये आणत असतात. आणि आता ICUमध्ये तुम्ही आता नवीनच अलीकडे काही असे उपकरणं आणलेली आहेत का, त्याविषयी? बेसिकली डिजिटल ICU म्हणजे आता सध्या पूर्ण जगात तुम्ही पाहत असाल सगळीकडे पेपरलेस आहे. तसंच अपोलो हॉस्पिटल नाव देर इज अ पायलट प्रोजेक्ट. आम्ही आमचा ICU जे आहे पेपरलेस करतोय, म्हणजे इथं एक पण पेपर नाही, त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता बिलकुल कमी आहे. सो ओनली एव्हरीथिंग इज डिजिटल. दॅट इज अ फर्स्ट थिंग. सेकंड, आता आपण इथं बसलोय, समजा अमेरिकेमध्ये एखादा पेशंट आहे, सो वी कॅन मॅनेज दॅट पेशंट फ्रॉम हिअर. त्याला मी टेली ICU म्हणतो, EICU. म्हणजे 24/7 तिथं कोणीतरी बसलेलं आहे, आम्ही इथं स्क्रीनवर बसून वी कॅन जस्ट सजेस्ट देम की ह्याचं BP मेडिसिन कमी
करा, वाढवा, ऑक्सिजन कमी करा, हे आम्ही नवीन प्रोजेक्ट चालू केला आहे जो त्या एरियामध्ये फक्त अपोलो हॉस्पिटल इथंच आहे. आणि इन ॲडिशन टू दॅट नवीन जे उपकरण आहेत ज्याला आम्ही इक्मो म्हणतो, CRRT म्हणतो, कॉम्प्लेक्स सर्जरीच्या केसेस जे आहेत त्यांना हँडल करण्यासाठी जे टावी किंवा असे जे प्रोसिजर आहेत ते हँडल करण्यासाठी जे उपकरण आणि एक्सपर्ट स्टाफ आहे तो अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये आहे. नक्कीच सर, सध्या प्रदूषणाचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रुग्णांची काळजी घेणे देखील तितकंच महत्त्वाचं एक आव्हान झालेलं आहे प्रत्येक रुग्णालयाला. तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने रुग्णाची काळजी घेता? या बेसिकली इट्स चॅलेंज. पेशंट मॅनेज करणं आयसीयूमध्ये एक मोठं चॅलेंज आहे. बट ते वेन यू आर एक्सपर्ट, वेन यू आर क्रिटिकल केअर एक्सपर्ट, इट्स इझी बेसिकली. आणि आमचे कसं असं प्रोटोकॉल ठरलेले असतात. आता जस्ट तुम्ही पेशंट आयसीयूमध्ये ॲडमिट झाला, इन्फेक्शन कंट्रोल पॉलिसीज, जस्ट टू गिव्ह अ एक्झाम्पल, वन्स यू एंटर टू द हॉस्पिटल किंवा आयसीयूमध्ये कोणी रिलेटिव्ह असतील तर आमचे प्रोटोकॉल आहेत की ही ऑर शी शूड वॉश द हँड्स. मी प्रॉपर असेप्टिक प्रिकॉशन घेतो आणि राईट वेळेस राईट टाईमला ज्या क्षणी त्यांना एक इमेजिंगची जरूरत असेल, CT स्कॅन करायचं आहे किंवा MRI करायचं आहे, सो विदाऊट वेस्टिंग द टाईम वी डू दॅट. ब्लड बँक वगैरे जे आहे ते एकाच याच्यामध्ये पूर्ण अवेलेबल आहे, त्याच्यामुळे डिले इन ट्रीटमेंट जनरली होत नाही. आणि वॉट एव्हर ही ऑर शी रिक्वायर्स ऑन that spot only we can offer that service to him, which is available at Apollo Hospital. नक्कीच सर, आता नुकतंच तुम्ही अपोलो रुग्णालयामध्ये एक अद्ययावत असं लिव्हर ICU विभाग सुरू करताय. तर त्यामध्ये गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांसाठी विशेष युनिट हे असं मानलं जातं लिव्हर ICU. याविषयी संपूर्ण माहिती द्या. सो लिव्हर ICU आणि बाकीचे जे ICU मध्ये थोडे बहुत सटल डिफरन्स आहेत ते मी सांगतो. वाय यू रिक्वायर लिव्हर ICU. तुमचा प्रश्न असा असू शकतो की सगळीकडे ICU आहे, मग त्याच्यामध्ये लिव्हर पण तुम्ही का मॅनेज नाही करत. लिव्हर ICUचे जे पेशंट आहेत, म्हणजे जे पेशंट लिव्हर ICU मध्ये ऍडमिट होतात, लिव्हरचा ज्यांना गंभीर आजार असतो ज्याला आम्ही यकृत म्हणतो, ते पेशंट्स आणि बाकीचे पेशंट थोडा फरक असतो. म्हणजे ह्या लोकांमध्ये रक्ताची उलटी, ब्लिडिंग होण्याचे खूप चान्स असतात. ते पेशंट लवकर कोमामध्ये जातात. टू जस्ट पिक दॅट अप अर्ली, तुरंत त्यांना एंडोस्कोपी करायची किंवा काही मेडिसिन द्यायचं, तर ते लिव्हर ICU मध्ये स्पेशलाइज्ड वेगळं आहे. आणि टू मॅनेज दॅट लिव्हर ICU यू रिक्वायर स्पेशल इंटेन्सिव्हिस्ट फर्स्ट, सेकंड हिपॅटॉलॉजिस्ट, लिव्हर सर्जन, त्यासोबत 2-3 जे पॅरामेडिकल स्टाफ आहेत ज्यांना आम्ही डायटिशियन म्हणतो, डायटिशियन किंवा फार्मसिस्ट. बिकॉज लिव्हर ट्रान्सप्लांट तुम्ही समजा एकदा केलं तर जेव्हा आपण त्यांना मेडिसिन देतो, बऱ्याच मेडिसिनचं इंट्रॅक्शन असतं. ते टू नो दॅट वी नीड अ फार्मसिस्ट आणि सोशल वर्कर. हे जे एक टीम म्हणून आम्ही जे काम करतो त्यानंतर पेशंटचं जे आउटकम बरंच चांगलं होतं. त्याच्यामुळं लिव्हर ICU इज रिक्वायरमेंट. आणि कसं आहे, टू जस्ट गिव्ह अ एक्झाम्पल, समजा आता तुम्ही इथं परेलमध्ये बसलात आणि तुम्हाला चेस्ट पेन झालंय, सो यू कांट गो टू फार डिस्टन्स, इमिडिएटली यू नीड टू गो टू द नियरेस्ट हॉस्पिटल. आणि नवी मुंबई एरियामध्ये समजा कोणालाही लिव्हरचा प्रॉब्लेम झाला, सो व्हॉट वी कॅन से की वी आर वेल इक्विप्ड टू हँडल दॅट लिव्हर इश्यूज. त्याच्यामुळे लिव्हर ICU चालू करण्याचा प्लॅन आहे. आता तुम्ही उल्लेख केलात की ट्रान्सप्लांटचा, लिव्हर ट्रान्सप्लांट देखील केला जातो. पण लिव्हर ICU मध्ये ठेवलेल्या रुग्णाला समजा त्यांचा ट्रान्सप्लांट केलेला आहे किंवा त्यांचं यकृत पूर्णच निकामी झालेलं आहे, अशा रुग्णांची कशा पद्धतीने फायदा होतो या ICUचा? या बेसिकली दे रिक्वायर इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग. म्हणजे आम्ही काय म्हणतो, अशा लोकांना कंटिन्यूस 24/7 मॉनिटरिंग लागते. ॲट एनी पॉईंट ऑफ टाइम काही इंटरव्हेन्शन करावं लागतं. समजा एंडोस्कोपी करायची किंवा कोलोनोस्कोपी करायचं, तर हे सगळं अद्ययावत पाहिजे आणि तयार पाहिजे आणि ते हँडल करणाऱ्या एक्सपर्ट जो डॉक्टर आहेत ते त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजेत. सो वन्स यू स्टार्ट दॅट लिव्हर ICU, इट विल बी इझी फॉर यू टू मॅनेज दिस पेशंट्स ॲज कम्पेअर टू अदर ICU. देर इज मे बी डिले इन द ट्रीटमेंट, डिले इन द पिकिंग अप द थिंग्स. सपोज परिचारिका जे आहेत, नर्सेस स्टाफ जे आहेत, सपोज दे आर वेल इक्विप्ड, ते कुशल आहेत, ते प्रवीण आहेत, सो थोडं पण सटल थिंग्स हिअर अँड देअर, पेशंटच्या पल्स BP मध्ये किंवा मानसिक स्थितीमध्ये थोडा इकडे तिकडे फरक झाला की दॅट स्टाफ अँड डॉक्टर कॅन पिक इट अप सो दॅट द आउटकम इज चेंज. म्हणजे इतर ICUच्या तुलनेमध्ये या ठिकाणी थोडंसं जास्त पद्धतीने आपण काळजी घेतली तर असं म्हणावं लागेल का? हां, कारण जेव्हा आपण लिव्हर ICU बघतो तो वी नो की लिव्हरचा हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ही ट्रीटमेंट आहे. सो वी आर मोर फोकस्ड, वी आर मोर कन्सर्न अबाउट दॅट इश्यूज. त्याच्यामुळे ट्रीटमेंट करण्यामध्ये बराच आम्हाला फायदा होतो. सर, लिव्हर ICU मध्ये अद्वितीय क्षमता आणि तंत्रज्ञान कोणकोणत्या पद्धतीच्या तुम्ही आणणार आहात त्याविषयी सांगा. Yeah, basically 2 things we require. One is liver surgeon. म्हणजे आमच्याकडे डॉक्टर गुरुप्रसाद शेट्टी म्हणून आहेत, ही इज वर्ल्ड फेमस लिव्हर सर्जन फर्स्ट. सो वन्स ही डज अ सर्जरी, देन नंतर तो मॅनेजमेंटचा पार्ट. आणि मॅनेजमेंटसाठी यू रिक्वायर फर्स्ट ऑफ ऑल यू रिक्वायर
डॉक्टर्स अँड इन्स्ट्रुमेंट. सो आमचे जे काही डॉक्टर आहेत, टीम ऑफ डॉक्टर्स जे आहेत, ते एकाचं काम नाही, इट इज अ टीम वर्क. बरोबर. दे ऑल एक्सपर्ट अँड वेल ट्रेंड इन लिव्हर ट्रान्सप्लांट. त्याच्याचबरोबर आम्ही सोशल वर्कर, न्यूट्रिशनिस्ट, फार्मसिस्ट, हिपॅटॉलॉजिस्ट हे जे आहेत, आणि त्यांच्याबरोबर आम्ही काही असे इन्स्ट्रुमेंट आणले त्याच्यामुळे आम्हाला तुरंत लगे कळतं की पेशंटची ड्रग लेवल काय आहे. आता पेशंटचा जो लिव्हर ट्रान्सप्लांट झाला त्याला काही मेडिसिन द्यावं लागतं ज्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी होते, पण त्याची लेवल चेक करण्यासाठी यू रिक्वायर ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स. ते सगळे अपोलो हॉस्पिटलमध्ये आहेत. नक्कीच. सर, रुग्णाने अपोलो हॉस्पिटललाच का यावर ट्रीटमेंट करण्यासाठी, याविषयी तुम्ही काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली. नवी मुंबईमध्ये जे अपोलो हॉस्पिटल आहे दॅट इज मोर दॅन 400 बेड्स आहेत आमच्याकडे. आणि एकाच रूफमध्ये सपोज अ पेशंट कम्स देअर, एकदा समजा पेशंट आला तर एकाच रूफमध्ये म्हणजे एकाच वेळेस त्याचं जे जरुरी आहे ते सगळं होऊन जाईल. म्हणजे व्हॉट आय मीन टू से, त्याला सपोज एखादा फिजिशियनची जरूरत आहे, त्याला सर्जनची जरूरत आहे, किंवा त्याला चेस्ट फिजिशियनचं ओपिनियन घ्यायचं आहे, तर एकाच रूफमध्ये त्याचं सगळं होऊन जाईल. नक्कीच. आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं की समजा वन्स वी सी अ पेशंट, त्याला काही इन्व्हेस्टिगेशन करावं लागतात. असं कधी होतं खूप वेळेस की इन्व्हेस्टिगेशन एका ठिकाणी, मग नंतर ही हॅज टू गो टू द सेकंड ठिकाणी MRI करण्यासाठी, CT स्कॅन करण्यासाठी, पेट स्कॅन करण्यासाठी. पण तसं नाही आहे. अपोलोमध्ये वन्स यू कम, ऑल फॅसिलिटीज आर अवेलेबल ॲट अंडर वन रूफ. सो इट इज इझी फॉर यू, अँड देन यू डोंट हॅव टू ट्रॅव्हल हिअर अँड देअर. सेकंड, एक्सपर्ट. वेन वी से एक्सपर्ट, असं नाही की कॉस्ट डबल वाढते. सो वी आर सो क्वालिफाईड पीपल इन अपोलो हॉस्पिटल. डॉक्टर जे आहेत एवढे निष्णात आहेत आणि कुशल आहेत, सो दॅट वी कॅन अश्युअर यू दॅट यू आर रिसिविंग द बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट. थर्ड थिंग, स्टँडर्ड्स. आता प्रत्येक गोष्टीचे एक मापदंड असतात. तुम्ही अगर पाहिलं की आता सपोज टू जस्ट गिव्ह एक्झाम्पल, आता मागच्या वेळेस इलेक्शन झाले तर ते एक मापदंड असतो की 60 ते 70% इलेक्शन फक्त वोटिंग होणार. तसंच सपोज यू गो टू द हॉस्पिटल, वी आर प्रेटी शुअर दॅट आम्ही जी केअर देतोय, आम्ही जे ट्रीटमेंट देतोय, दिस इज द बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट एनिवेअर इन द वर्ल्ड यू गो. आणि आमचे इन्फेक्शन कंट्रोल, ICU स्टे हे ॲज कम्पेअर टू द इंटरनॅशनल स्टँडर्ड आहेत. ते फॉरगेट अबाउट इंडियन स्टँडर्ड, वी हॅव इंटरनॅशनल स्टँडर्ड ॲट पार. सो वी कॅन अश्युअर यू दॅट द पेशंट रिसिव्ह द बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट अँड यू कॅन ट्रस्ट युअर डॉक्टर्स. त्याच्यामुळे मला वाटतं की अपोलो हॉस्पिटल एक बेस्ट ऑप्शन आहे, नॉट ओनली नवी मुंबई बट मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा. येस, नक्कीच सर. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सर्वसामान्य माणसाकडनं पैसे उकळण्यासाठी अनेकदा इतर हॉस्पिटल्स असतात, ते तुम्ही रुग्णाला ICU मध्ये ॲडमिट करा अशा पद्धतीचे ॲडवाईस देतात. तर तुम्ही कॉमन पीपलला, आपल्या प्रेक्षकांना काय सजेशन द्याल की ICU मध्ये केव्हा ॲडमिट करावं? ICU मध्ये आता हा जो प्रश्न आहे की ICU मध्ये केव्हा ॲडमिट करायचं, माझं एकच सजेशन आहे की यू हॅव टू ट्रस्ट समबडी. तुम्ही तुमच्या जनरल प्रॅक्टिसचं ट्रस्ट ठेवता, ते जसं सांगतात तसं करतात. तो जस्ट गिव्ह एक्झाम्पल, आपण आपल्या एखाद्या रिलेटिव्हचे लग्न वगैरे करतो, मुलगी बघतो, मुलगा बघतो, यू ट्रस्ट समबडी, तुम्ही माहिती काढता पूर्ण. त्याचनुसार सपोज यू रिक्वायर हॉस्पिटलायझेशन, यू नीड टू ट्रस्ट समबडी. तुम्हाला कोणावर तरी विश्वास ठेवावा लागेल, आयदर इट इज युअर जनरल प्रॅक्टिशनर ऑर फॅमिली फिजिशियन, किंवा तुम्हाला कोणी रेफरन्स दिला असेल की हे डॉक्टर चांगले आहेत, हे हॉस्पिटल चांगले आहेत. सो यू कॅन ट्रस्ट देम ॲक्च्युली, बिकॉज एव्हरीथिंग वर्क्स ऑन द ट्रस्ट. आणि इवन इफ तुमचा पेशंट, आय होप यू डोंट रिक्वायर at any point of time in the ICU care, but even if you require ICU care किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तर डॉक्टर जसं सांगतात तसं कृपा करून ऐका. बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम आम्ही असं बघतो की लॉट ऑफ रिलेटिव्स इंटरफिअर इन द मेडिकल मॅनेजमेंट. तर तसं कृपा करू नका. यू कॅन टेक अ सेकंड ओपिनियन, देर इज नो ऑप्शन, देर इज नो प्रॉब्लेम. यू कॅन टेक अ थर्ड ओपिनियन ऑल्सो, बट ॲट वन पॉईंट ऑफ टाइम यू नीड टू ट्रस्ट सम डॉक्टर ॲट सम पॉईंट ऑफ टाइम, सो दॅट द आउटकम इज लिटिल बेटर. नक्की सर, आज तुम्ही हितगुज या कार्यक्रमामध्ये आलात आणि ICUचं महत्त्व काय आहे आणि अपोलो रुग्णालयामध्ये तुम्ही आता नवीन लिव्हर ICU देखील सुरू करता, या संपूर्ण विषयावर योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. नमस्ते, थँक्यू. नमस्ते प्रेक्षक हो, हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास.